सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। आज एनडीएच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहतात, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला सुद्धा फडणवीसांनी हजेरी लावण्याचा निश्चय केलाय। देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रातील भाजप नेत्यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांचा हा 2 दिवसांचा दिल्ली दौरा या भेटीगाठींमध्ये जाणार आहे आणि या भेटीगाठी अंती राज्याच्या हितासाठी सोबतच नीती आयोगाच्या बैठकीला सुद्धा मुख्यमंत्री हजर असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती। विधान परिषदेच्या जागांसंदर्भामध्ये ही भेट होती। मात्र फडणवीस आज आणि उद्या दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। उद्या नीती आयोगाच्या बैठकीला सुद्धा मुख्यमंत्र्यांची हजेरी असेल। तर आज दिल्ली दौऱ्यात असताना केंद्रातील भाजपच्या नेत्यांची सुद्धा मुख्यमंत्री भेट घेणार आहेत। सध्या राज्यामध्ये होऊ घातलेल्या विधान परिषद त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कटुता आहे का असे वारंवार प्रश्न पडावे अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। आणि आता आपण जर बघितलं तर अनेकदा स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते परस्पर दिल्ली भेटी घेताना देखील पाहायला मिळतात। तर त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या चर्चा या बैठकीत होतील का? अमित शहा भेटणार का? त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेणार का? हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर सध्या आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य पातळी विधान परिषदेच्या निवडणुका आहेत। आणखीन जर बघितलं तर राज्यसभेच्या निवडणुकांचं देखील एक बिगुल वाजलेलं पाहायला मिळतंय। त्याचं कारण सुनेत्राताईंची जी सीट आहे ती देखील रिकामी झालेली आहे। त्याच्यावर उमेदवार जो आहे तो देखील निश्चित झालेला आहे। तर त्या संदर्भात काही चर्चा करणार का? हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सिद्धेश या गाठीभेटीवर। नक्कीच भाग्यश्री, तू सोबत असणार आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून